खासदार प्रणिती शिंदेंनी जयकुमार गोरेंनी केलेल्या टीकेवर पलटवार केलाय। काही लोकांच्या डोक्यात सत्ता गेली अशा शब्दात प्रणिती शिंदेंनी पलटवार केलाय। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रणिती शिंदेंवर टीका केली। 2 कदम पीछे नहीं हटे, 50 कदम नीचे गिरे तो भी टांग ऊपर अशा शब्दात जयकुमार गोरेंनी टीका केली। त्यावर आता प्रणिती शिंदेंनी पलटवार केलाय। 2 कदम पीछे नहीं हटे, 2 कदम पीछे नहीं हटे, 50 कदम नीचे गिरे पर गिरे तो भी टांग ऊपर। काही खूप मोठ्या पॉलिटिशियन आहेत, दिल्लीच्या राजकारणामध्ये आहेत, राहुल गांधीच्या जवळ आहेत, तिथला अभ्यास खूप चांगला आहे आणि अशी एक नेता शहराला मिळाल्या की जे दिल्लीत बसून शहरातलं काम करतात, शहराच्या सगळ्या व्यवस्थेवर लक्ष ठेवतात। त्यामुळे एवढी दूरदृष्टी असलेल्या नेत्या या शहराला मिळाल्याचा आनंद आहे। खरं तर मी जास्त लक्ष ते जे बोलतात त्याच्याकडे देत नाही आणि ते पत्र जे मी लिहिलेलं ते मी माझ्या काँग्रेसच्या लोकांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी लिहिलेलं। आता त्यांनी ते कोणत्या अनुषंगाने वाचलं की ते मूळ काँग्रेसचेच होते म्हणून कदाचित त्यांनी ते पत्र वाचलं असावं आणि ते संधी साधू आहेत, ते तिथे बीजेपीमध्ये गेले कारण का तिकडे जास्त आमिष बीजेपीने दाखवला। पण ते मूळ मी काँग्रेसच्या माझ्या सगळ्या लोकांना कार्यकर्त्यांना जे उमेदवार लढले त्यांच्यासाठी ते पत्र होतं। यासोबतच प्रणिती शिंदेंनी सोलापुरात काँग्रेस संपवण्याचं काम केले। सोलापुरात प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळ केले अशा शब्दात जयकुमार गोरेंनी प्रणिती शिंदे यांच्यावर टीका केली आहे। मी काँग्रेसशी होतो हे सांगण्यासाठी त्यांच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही। तेव्हा मी एवढंच सांगितलं की प्रणिती ताईंनी आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांनी मोठी केलेली काँग्रेस संपवण्याचं काम केलं। आयुष्यभर कष्ट करून शिंदे साहेबांनी जे कार्यकर्ते मोठे केले, जपले, सोबत घेतले, त्या कार्यकर्त्यांचं वाटोळ करण्याचं काम केलं। ज्यावेळी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांची गरज होती तेव्हा त्यांनी वाऱ्यावर सोडून दिलं। मावळमध्ये राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने भिडलेत। उमेदवारी अर्ज दाखल करताना हा संपूर्ण प्रकार घडलाय। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उमेदवारी अर्ज दाखल करताना या कार्यकर्त्यांच्या वतीनं गोंधळ पाहायला मिळाला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।